हॅलो, सगळ्यांनी बसा. अगदी रमाई आणि गझल ऐकवणार आहे सगळ्यांना. आणि जे मागे बसले ते समोर आहे सगळे प्लीज. म्हणजे मला हे खुर्च्या खाली दिसले की गाणं सुचतच नाही. हा, काय तुम्ही एक रात्र सुद्धा आई रमाई आणि बाबासाहेबांच्या विचारासाठी जागू शकत नाही म्हटल्यानंतर किती दुःख वाटते. वर्षातून एक कार्यक्रम घडवून आणता आणि 2 गाणी ऐकता आणि घरी जाऊन झोपता. काय जिंदगी आहे. मग आई रमाई बाबासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी एक रात्र जागू शकत नाही काही लोक जे घरी जाऊन झोपले. हसू येते मला त्यांच्या आयुष्यावर. जे बसलेत त्यांचं स्वागत आहे. सगळ्यांनी पुढे यावं प्लीज. हाँ हेलो, क्योंकि अभी जो सुनाने जा रही है कभी ते मिलेगा नहीं आपको. तुमच्या कोकणामध्ये मुंबईकडचे गायक येतात, पुण्याकडचे येतात, बरंच काही ऐकवून जातात. थांबा ना आता रमाई गाता. अब बैठो 10 मिनट, ऐसा क्यों कर रहे. बैठो बैठो. हाँ, कुछ नया और अलग सुनाऊंगी सभी लोगों को ताकि सबको पसंद आ जाए. आणि माझ्या रमाई तर इतक्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे की तुम्हाला सांगते, अगदी रमाईचं गाणं ऐकण्यासाठी माझा 200 300 किलोमीटरहून लोक येतात गाड्या करून. इतके हिट रमाई आहेत माझ्या. पण वेळ मिळेल तेव्हा ना तुम्ही सगळेजण समोर या. सुंदर असे विषय मी तुमच्यासमोर देणार आहे. आणि संविधाननी खूप छान गझल गायल्या तुमच्यासमोर. कारण की बघा, हिंदी मराठी पिक्चरच्या गझलांनी त्या गाण्यात जर आपण वेळ घालवला तर बाबासाहेबांचे गाणे आपण कधी गायचे सांगा. पहिलीच वेळ तुम्ही भेटला. तुम्ही म्हणाल बाई मी स्वतः 1300 किलोमीटरहून आली. किती? 1200-1300 किलोमीटरहून. जर माझे दोनही गाणे तुम्हाला ऐकायला भेटले नाही तर माझ्या मेहनतीला काय राहणार आहे सांगा बा. आणि मग काय 2च गाणे ऐकवले मी तुम्हाला फक्त. म्हणून मी कोणती हिंदी हे ते काही पचरट गाणी घेणारच नाही. त्या बाबासाहेबांचं इतकं मटेरियल आहे माझ्याकडं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माझे इतके प्रोग्राम आहे विदर्भात की मी मला एका स्टेजला एका महिन्यात 3-3, 4-4दा बोलवलं तर मी जुनं गाणं जुनं शेअर कधीच घेत नाही. इतकं मटेरियल आहे. तर मला पिक्चरची गाणी घ्यायची गरजच पडत नाही. तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी युनिक आणि नवीन देणार आहे. आणि अभ्यास, आई रमाई, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ या 3-4 कॅरेक्टर रोल हे मी आयुष्यात जगलेली आहे. त्यामुळे यांच्याबद्दलचा अभ्यास आणि वाचन माझं बरंचसं झालेलं आहे. त्यामुळे मला गरजच नाही दुसरं कोणाकडून घेऊन वाचून सांगण्याची. कारण मी स्वतःही रमाईचा करत होती. आई रमाई कशी प्रेझेंट करायची ते तुम्ही आज माझ्याकडून ऐका. मी सांगते आई रमाई कशी प्रेझेंट केली पाहिजे. कारण कलाकार फक्त कल्ला केल्याने कलाकार होत नाही. तर कलाकार हा बहुगुणी असला पाहिजे. त्याच्यामध्ये बहुरूप असले पाहिजे. आणि ते बहुरूप मी तुम्हाला दाखवणार आहे. असं मला माहिती आहे नाचल्याने नाही वाचल्याने बाबासाहेब करतं. पण समाज सगळा नाचण्यातच तर मग्न आहे आमचा. कारण प्रबोधनाने डोक्यावर बाहेर येते लोकांच्या. म्हणून थोडं हसून खेळून एंटरटेनिंग करावं लागते. तेव्हा कुठं डोक्यावर प्रभुत्व होते विचारधारेचे. आणि म्हणून ऐका, संविधाननी बहुत जरा गझल गायल्या. मी गझल मध्ये वेळ घालणार नाही. पण त्याला काय म्हणायचं आहे, तुझे प्यार करते करते, तुझे प्यार करते करते. गेला तो गेला. तो भवऱ्यासारखा आहे. भवरा कधी कुठं पडत सांगता येत नाही. तुझे प्यार करते करते, तुझे प्यार करते करते मेरी उम्र बीत जाए. मेरी
बायको मिली तर नवरा मरत नाही आणि नवरा मिला तर त्याच्या मागे बायको मरत नाही. ये सब झूठ है, ये सब झूठ है, दिखावा है. कोई किसी से मरता नहीं. लेकिन मैं सच्चाई बयान करूंगी समाज के सामने. क्या सुनो. भीम गीत गाता गाता, भीम गीत गाता गाता जीवनाचा अंत व्हावा. भीम गीत गाता गाता भाबडीचा शब्द, मम भाबडीचा शब्द, शब्द अनंत व्हावा. भीम गीत गाता गाता जीवनाचा अंत व्हावा. बाबासाहेब हे नाव इतकी मोठी गझल आहे. या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जितके गाणे आहे तितके गाणे कोणत्याच महापुरुषांचे नाही आहेत का. आणि मग काय तर दुसरे गाणे म्हणायला लागते कारण बाबासाहेब हे नावच खूप मोठी गझल आहे. आणि म्हणून मम भाबडीचा शब्द, मम भाबडीचा शब्द, शब्द अनंत व्हावा. गीत गाता गाता जीवनाचा अंत व्हावा. गीत गाता गाता जीवनाचा अंत व्हावा. शोधाताई तारलेकर यांच्याकडून 500 रुपयाला जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. का ऐका. स्मरतो मी बाभिमाला, स्मरतो मी बाभिमाला, स्मरतो मी गौतमाला, स्मरतो मी बाभिमाला, स्मरतो मी बाभिमाला, स्मरतो मी बाभिमाला, स्मरतो मी गौतमाला, स्मरतो मी गाणे कशासाठी. कारण त्यांच्यामुळेच माझ्या, त्यांच्यामुळेच माझ्या जीवनाला अर्थ आला. गीत गाता गाता जीवनाचा अंत व्हावा. गीत गाता गाता जीवनाचा अंत व्हावा. गीत गाता गाता जीवनाचा अंत हा आहे मुकाबल्याचा कार्यक्रम. याला म्हणतात सामना. आणि सामना जिथं जिथं होते का राहू की नको राहू त्याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे कारण समाजाने त्याचा प्रश्न ऐकलेला असते. मी गझल गायली त्या गझलचं हे उत्तर होतं. ऐका तुमच्या समोर एक नवीन आणि चांगला विषय देते आहे. तुमको नाचना है क्या बताओ नहीं तो मैं रमाई गाऊंगी. रमाई सुनना है क्या नाचना है. पक्का नाचेंगे. नाचा लागते जरासं की रमाई गायला कार्यक्रम होत नाही ना मग एंड करावं लागते कारण रमाई म्हणजे कार्यक्रमाचं एंड राहते. हा आता तुम्हाला खोटं वाटत असेल मी 24 तास रमाई गाऊ शकते इतक्या रमाई आहे माझ्याकडे. एकही गाणं कोणाचं न घेता 24 तास रमाई गाऊ शकते. मी तर आमच्या विदर्भामध्ये आयोजकांना चॅलेंज केलं होतं की एक शाम रमाई के नाम ऐसे प्रोग्राम करो रमाई जयंती के 1 महिना की फक्त आणि फक्त रमाई जन्मापासून तर रमाईच्या मृत्यूपर्यंत रमाई सांगता आली पाहिजे असे कार्यक्रम घडवणार ना. पण कोणी ऐकलं नाही कारण प्रत्येक गायकाकडे एक रमाई असते. पुऱ्या कार्यक्रमाचा निचोड एक रमाई गायली की चाललं घरी. कारण तेवढा अभ्यासही नाही तेवढे रमाईचे गाणे नाही. माझ्याकडे इतके आहे रमाईचे गाणे मी 24 घंटे रमाई गाऊ शकते. किती 24 तास चॅलेंज. पण काय आयोजकांना ते काही पटत नाही आणि म्हणून सगळ्या पोरांसाठी थोडे मुखड्यांमध्ये काही योगदान घेते. चलो चलो
अशी कामगिरी केली आणि कुणी नाही केलं, कुणी नाही केलं, कुणी नाही केलं भलं माय भुलवानं केलं. आमच्या हक्काचं लिखाण बाबा. बाबासाहेबांचं स्वप्न होतं की माझे पोरं शिकावे, मोठ्या पदावर जावे, कारण माझे पोरं माझ्या समाजाचे लेकरं जर शिकले तर त्यांना स्वतःचे निर्णय घेता येतील, त्यांना अन्याय अत्याचार कळेल आणि माझा समाज शिक्षणाने जर बलाढ्य झाला तर त्याची मदत मला चळवळीसाठी होईल. आणि म्हणून बाबाचं म्हणणं होतं काय, माझ्या पोराने शाळेत शिकावं. VIP खाना, VIP खाना, बाबासाहेब
काहीच होणार नाही माझ्या भिंगराचं जातीवादी आणि काहीच होणार नाही माझ्या काहीच होणार नाही माझ्या भीमरायाचा वाकडं अरे भीम के लगते जिगर भीम के लगते जिगर अरे भीम के लगते जिगर राधे इधर राधे भीम के लगते जिगर राधे इधर राधे उधर सुनो फिर रहे वो दर बदर फिर रहे वो दर बदर भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर आणि म्हणून आवले बळाल माझ्या बळपुरात आलं का नाही बळ कशाचं बळ आलं नाचाचं बळ आलं उड्या माराचं बळ आलं चळवळीत काम करण्याचं बळ आलं एकदा सगळ्या कमिटीसाठी जोरदार टाळा झाला पाहिजे आवले बळाल माझ्या बळपुरात बाबासाहेबांमुळे तुझ्या न माझ्या घरात लय बळालं माझ्या बळपुरात लय बळालं माझ्या बळपुरात बाबासाहेबांमुळे माझ्या बाबामुळे बाबासाहेबांमुळे
हे घेतात त्या पगारावर बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर आहे का सही? किती जणांना पाहिली सही? पण ऐका, सही भीमाची भाकरीवर सर पॉवरफुल है रे. सही भीमाची भाकरीवर सर पॉवरफुल है रे. हो, त्या भाकरीला भाजणारी, त्या भाकरीला भाजणारी माहेरामची चल है. सही भीमाची भाकरीवर सर पॉवरफुल है रे. सही भीमाची भाकरीवर त्या भाकरीला भाजणारी, तुम्हाला म्हणायचंय त्या भाकरीला भाजणारी. एक साथ सभी लोगों के मुंह से आना चाहिए. त्या भाकरीला भाजणारी, त्या भाकरीला भाजणारी. पण ऐका, अरे कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा. अरे कायदा भीमाचा पण फोटो शोभून दिसतो का नोटावर, शोभून दिसतो का नोटावर. मजबुरी का नाम, मजबुरी का नाम. हाँ, शोभून दिसतो का नोटावर. लेकिन हमारी मजबूरी है क्या? क्योंकि मजबूरी का नाम किती शोभना असता भीम नोटावर आणि कोटावर. अरे कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा. शोभून दिसतो का नोटावर, शोभून दिसतो का नोटावर. ये बात, ये है गांधी जी. ये मजबूरी का नाम है, ये मजबूरी का नाम है. लेकिन किती शोभना असता भीम नोटावर आणि कोटावर. किती शोभला असता भीम नोटावर टाळ्यानी. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला. जोर से होना. राजा राणीच्या जोडीला सबके हात ऊपर होना. 5 मजली माडी आहे का नाही आपली सगळ्यांची? फॉर्च्युनर गाडी आहे का नाही आपल्याकडे? आम्ही कोणाच्या बापापेक्षा कमी आहो का? हा, आणि म्हणून राजा राणीच्या जोडीला, राजा राणीच्या जोडीला आहे कोणाचं योगदान.
योगदान आहे कोणाचं योगदान पण तुम्हाला सांगते बघा वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में मतदार केलं तुला हकदार केलं तुला अधिकार दिया है अपने लोगों को चुनने का आणि आमच्यामध्ये ती गोष्टच पैदा कधी झाली नाही आणि म्हणून मतदार केलं तुला मतदार केलं तुला असा कसा बेईमान झाला माझा बाबा लेकिन मेरी गजल कहती है क्या सुनो आसमां है बाहों में आसमां है बाहों में और कदमों में ज़माना है कदमों में ज़माना
भीम का दीवाना। लेकिन कैसे मैं बताना चाहती हूँ कैसे, झोपड़ी भी रहने को ना नसीब थी हमको, शहरामध्ये मोठे मोठे आशियाने म्हणजे बंगले आहे ना। तुम्ही मुंबई वरून जयंती साजरी करायला आले का नाही? मुंबईमध्ये फ्लॅट मध्ये राहता का नाही? बंगले आहे का नाही? कोणामुळं? बाबासाहेब आंबेडकरांमुळं। आणि म्हणून शहर में बडा उसका, शहर में बडा उसका, अरे आज आशियाना है। नांदन नांदन अव नांदन नांदन अव नांदन नांदन होत रमाच नांदन। एक साल आवाज आणाजी, आपण एका बापाची लेकर आहो। आपले बाप 17 आहे का? किती आहे? काय नाव आहे त्या बापाचं? आता कसं एकत्र नाव घेता आलं? माया भीमाच्या संसारी, शाक्य घरामधी सान थोरामधी, माझं जे गीत आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप व्हायरल झालं। बुद्ध जयंतीला रिलीज केलं होतं मागच्या वर्षी। कसा? शाक्य घरामधी सान थोरामधी,
कि हम जय भीम वाले हैं कुछ और बात रखते हैं, कि हम जय भीम वाले हैं कुछ और बात रखते हैं। हमें वक्त आने पर दुश्मन के सर पर हाथ। अरे घेरलाल जी का बदला तो हम कब का ले सकते पाटिल, लेकिन गौतम बुद्ध के घराना से ताल्लुकात रखते हैं। सभी मेरे साथ गाएंगे। अच्छे को अच्छे, दिल के सच्चे, अच्छे को अच्छे, ओ टिंग टोंग थमाना, हाँ, अच्छे को अच्छे, दुनिया से निराले। कसा रुबाब दाखवते आमच्याकडे। अरे अच्छे को अच्छे, दुनिया से निराले, अरे जय भीम वाले। अरे जय भीम वाले हैं, सुनो शिवाजी वाले हैं, बाबा साहब वाले हैं, ज्योतिबा फूले वाले हैं, सुनो जी हम जय भीम वाले। आए हैं भीम दीवाने, इस पे मेरा खुद का ही गाना है। 32 डिग्री वाला जगाते बोलने वाला, 32 डिग्री वाला जगाते बोलने वाला, क्रांति अनुज्वाला सवे भीम जन्मासी आला। पराक्रमी लेखनियन गाथा ज्यांच्या शौर्याची, पराक्रमी लेखनियन गाथा ज्यांच्या शौर्याची। आली आली जयंती ज्ञान सूर्याची, आली आली जयंती ज्ञान सूर्याची।
सुरुवात कैसे उसका हा ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्यान साराच केलं निळ निशान हाती धर आणि बाय, अरे जा जा जगाला सांग जा बाप माझा रामजी जा जगाला सांग जा बाप माझा आणि माझी रमाई आता मी रमाई घेते आहे पण झालं का नाचलं का नाचतास किती नाचायला बोलते हो हा? मी दमत नाही बाबासाहेबाची बोलली हो दमायची असतील कधीच दमली असतील हे बघा हे घामाचं आहे घामाचं कष्टाचं एवढे कष्ट माया वरच्या महाराष्ट्रात माया संग टक्कर द्यायला एखादी बाई बसला तिला नाही उठून पडवलं होतं हा टक्करी नहीं है सिर्फ गाना 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 नहीं है एनर्जी के साथ गाना बोले तो गाना है हा हा पुनवेच चांदन माय बाय 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 पुनवेच चांदन माय असं ग होत असं ग होत रमाईच नांदन माय 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 हो पुनवेच चांदन माय बाय 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 पुनवेच चांदन माय असं ग होत असं ग होत रमाईच नांदन माय असं ग होत रमाईच नांदन माय असं होत रमाई शिवरंजनी लगा अरे हम भीम वाले खतरों से खेले हम भीम वाले खतरों से खेले तेरी तो हस्ती है क्या होश उड़ा दी हमारे अभी पहचाना ऐसा हुआ बोलो जय 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 भीम जय 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 भीम सुनो हम भीम वाले खतरों से खेले सबको बोलना पड़ेगा हम भीम वाले हम भीम वाले तेरी तो हस्ती है अरे तेरी तो हस्ती है अबे होश उड़ाते हमारे अभी पहचाना ऐसा होश उड़ा दे हमारे अभी तक पैदाना ऐसा ना होगा भी वालों के होश कोई उड़ा नहीं सकता बराबर है अरे दोनच राजे इथे गाजले अरे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर
त्या रायगडावर हा हात करा सभी का एक उलटा हात जाता झाला त्याच्याकडून 5,000ची फाईन हाँ चलो एक त्या उल्टा हाथ झाला इधर का हाथ होना हाँ। सुनो ना ऐसे निकाल देंगे हाँ चलो एक त्या रायगडावर एक त्या